गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतं या नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड हे जया सागरचं गाजतं या नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। अर्जुन दादा माझ्या पोराला एकट्याला इथं सोडून आलाय, स्वतःचा जीव वाचवला, माझ्या पोराचा विचार नाही केला। फाडून टाकीन तोडून टाकीन, दम असताना बाहेर ये, काय रे एकट्याला बघून हसती वय, दम असताना माझ्या किनार फाडतोस तुला। अरे हो हो दिरोदार, काय काय भानगड काय तुझी? काट्याला आणलं आमच्या, तुला हाय का माहिती काय प्रकार झालाय ती? काय माहित नाही काय नाही, नुसतं ठोठो करत ए, कोकलं यार, चाललंय। तू इकडे ये. राहू द्या वहिनी, राहू द्या सरपंच, तुम्ही एवढी असताना आमच्या तात्याला मारलं या, तो काय टाटा बिरलाय काय तवा? अरे तुला माहिती का काय झालंय ती? काय झाले? अरे तुझ्या तात्याला बिबट्याने नेला, बिबट्याने, तुला हाय का माहिती? बिबट्यानी? अहो सरपंच, माझी गुरं बाहेर आहे तर मला जावं लागल। अरे नको जाऊ, ते तात्याला शोधाय जायचं। अहो मी बिबट्याला तोडला असता, पण माझं लय मोठ्या पाण्यानं प्रेम आहे, मला जावं लागल। असू दे, तसं नाही, सगळे मिळून आपण आर शोधू त्याला। वाय थांब की, वाय थांब की, थांब, शोध वाय, आतमध्ये थांब. जायचंय, वाय थांब थांब जरा। वाय, नको जाऊ लगेच इथं थांब। ए, थांब जरा 2 मिनिटं। आता झालं ते झालं अचानक, फक्त आता आम्हाला पण काय माहित नव्हतं असं काय होईल म्हणून, नाहीतर आता आम्ही आधी सगळी सोय केली असती। सरपंच आता पटकन तुम्ही वन विभागाला तक्रार द्या, त्यांना माहिती द्या काय काय झालंय ती। काय काय झालंय माहितीये का? बिबटे का बाहेर आले आता ही वन सगळी तोडायला लागली, सगळी जंगल तोड व्हायला लागली, त्यामुळे त्यांचं घरच मोडलं तरी घरातनं बाहेर येणारच किती, त्याच्यामुळे ही आपल्याला त्रास होतोय। आणि तुमच्या सागरला काय झालेलं नसेल ही मी सांगतो तुम्हाला, सुखरूप येतो, तुम्ही काळजी करू नका, आपण शोधू पण त्याला, जरी काय झालं तर आम्ही त्याचा बंदोबस्त सगळं करतो, वन विभागाला सगळी सांगतो आणि त्याचा बंदोबस्त करायला लावतो, चालेल ना? तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही आहे तुमच्यापाशी, आम्ही कुठे जाणार नाही। तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि रडू नका अजिबात, काय होत नाही, चला। झालं ते झालं, ताई तुम्ही पण वाय सावरा। आता ते मुक प्राणी आपण बोलून चालून त्याला काही करू शकत नाही किंवा काही बोलू शकत नाही, आता वन विभागाला तुम्ही तक्रार करावं, काय लगेच झालं ती करतो, माहिती द्या त्यांची सगळी सगळी तक्रार करतो, त्याचा बंदोबस्त करायची तयारी करतो आणि तुम्ही काळजी करू नका ताई। फक्त आता सावरा तुम्ही सावरा स्वतःला, तुम्ही. आणि आपलं घरदार आता सावरायचं। सागाच्या बाबतीत झालं म्हणजे आपल्या कुठल्याच गावातल्या माणसा बाबतीत नाही झालं पाहिजे, इथनं पुढे आपण ही काळजी घ्यायची। आणि वन विभागाची सगळी मदत आम्ही घेतो, तुम्ही नका काळजी करूस, त्याचा बंदोबस्त करणारच। हा काय चला आता। चला. काय हो दादा? आलोय ताई तुमच्याकडेच, आता कसं आहे बसा। साऱ्या गोष्टी आता अवघड झाल्या, ते आता त्या सागर काय माझ्या बेजीवर लय त्रास झाला, गेलो होतो कामावरती, पण काय आता 4 पैशाची गरज आहे, त्या बिचारीला पैसे दिला घेतलं पाहिजेत, एकुलते एक लेकरू, आता मी माझ्या जीवाने गेलो पिऊन, पण कसं मी तरी सांगू, ते मागणं आला का नाही मला काही कळलंच नाही हो, आईची पट मी त्याला सोडून नव्हतो कधी येऊ शकत, पण काय आता करणार, मी बिबट्या बायकला म्हणून मी पळत पळत सुटलो, आव्यानं काय केलं आणि काय नाही मागचं माझं मला माहितीच नाही, हाय पण काय आता वहिनीला बी तोंड दाखवायचं म्हणलं तर टेन्शन येते, आता सरपंचानं दिले 4-5 हजार रुपये, आता म्हणलं तुमच्याकडे म्हणलं काय तर द्या, दे तुम्ही वहिनींना नेऊन पैसे, काहीतरी केलं पाहिजे, आता काय माझं तर अवघडच झालंय, माझा काळजाचा तुकडा गेला, असा तुकडा गेलाय तो खरोखर सांगतो, आईने जन्म दिला असेल पण खरोखरच अर्जुनने त्याला काळजाच्या हातात ठेवला असेल, पण आता काही चालेल मन म्हणतोय बरोबर आहे दादा तुमचं बी, सागर गेल्यापासून आम्हाला बी चैन पडा नाही, त्या ताईंचं लय अवस्था वाईट झाली
काय सांगायचंय तुम्हाला बी. हा तुमची तर लयच की मित्र असावा, खरंच लय चांगला आहे मित्र तुमचा, पण काय करणार. हा काय आहे आपल्या हातात. त्यानं पळाय पाहिजे होतं माझ्या मागे, पण नाही पळाला. मी बघतात पळत सुटलो. मी माझ्या जीवाची केली काळजी, पण त्याचं काय झालं आता काय देव झालं. काय आहो दादा, ताईंची तर असली अवस्था झाली, भगवान नाही त्यांच्याकडे. मला तर काय सांगायचं, ह्या बिबट्यानी लय थैमान घातलंय आहो. हा हाय आता साऱ्या गावामध्ये जिकडे तिकडे ते चालू झालंय, नको नको झालंय. आता मी सरपंचाकडे गेलो होतो. सरपंच म्हणणार, अर्जुन म्हणला काय नाही काय म्हणला, त्या ताईंसाठी म्हणला मदत करू म्हणला, एकुलते एक लेकरू म्हणला गेले, करू म्हणला काय तर. तेव्हा सरपंचानं 5,000 रुपये दिलं, तर म्हणलं आपल्या संबंधित गावातली जी माणसं आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊन तेव्हा आलो मी तुमच्याकडे बी. दादा, सरकारकडून मदत मिळत असेल की हो. हाय आता त्याच्या खटपटी करावं लागते, ती ह्याची त्याची माहिती घेऊन सारं त्याचं बघावं लागल. हा. तिथून पुढं सरपंच बेरपंच निघून ते म्हणजे चौकशा करून हे आता हा. मुख्य प्राण्याने केलंय. आता सरकारचं काम कसं आहे, उशिरा. उशिरा सरकारी काम आणि 12 महिने थांब. त्यासाठी मग आम्ही काय करतोय, आता सरपंचांना आम्ही हिच विचार केला की आपलं इकडून तिकडून पैसे घेऊन त्या हा. ताईंसाठी मदत करायसाठी, म्हणून मी बी तुमच्याकडे आलोय ताई. होय, हा मग काय करू दादा. आता त्यासाठी ताई तुमच्याकडे बी आलोय. आता त्या ताईंना बी मदत केली पाहिजे, म्हणून पैशासाठीच, बाकी काय नाही अडचण. आता तुम्ही काय म्हणताल की मी काय करतोय तुम्ही काय करताय असं म्हणतच बसायचं नाही. ताईंना आधार देणं हे लय महत्वाचं आहे. होय की आहो. हा तुम्ही बी सारखं वर त्यांच्याकडे जायचं. हो का ताई, तुमच्या इच्छानं फुल नाही फुलाचे पाकळे काय तुमच्या इच्छेला असेल ते द्या, पण द्या कसं आहे ताईंसाठी द्या. देणार की मी ताईंसाठी माझ्या. हा फुल नाही फुलाची पाकळी मी बी देणार की. काय नाही काय त्याच्या नशिबाने मिळतंय त्याची त्याला. आईला बी आधार काय वाघ आहे पण. हो का दादा, माझ्याकडून एवढीच घ्या. हो हो देतो मी ताईंना, काय टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं बी नाव सांगेन मी ताईंपाशी. मला बी पोराची काळजी वाटते अहो, काय करायचं. काय आता हा? येऊ का, हा येतो मी, जातो ताईंकडे. बर बर, हा तुम्ही बी वर भेटा ताईंना. येते. काय होतंय, काय सारखं काळजी करताय. काय अर्जुन दादा, कुठं पोराला मी बघायचे, आता तुम्ही स्वतःचा जीव वाचवून माझ्या पोराला बिबट्याच्या तोंडात दिलं काय. आता माझा बी जीवाभावाचाच मित्र होता. मी खरोखर सांगतो, लय मोठा एकाएकीच माझ्या समोर आला आणि मी त्याला बघून इकडं तिकडं म्हणलं कुठं तरी सारखं, मग तो एकदमच दिसल्यामुळं माझा जीव वाचवायसाठी मी पळालो. ते माझ्या मागे पळालाच नाही. मला बी सारखी रात्र दिवसा झोप नाही चट नाही करत, सारखं माझ्या डोळ्यासमोर दिसतो. आता काय करायचं, आता माझी मलाच काय कळणार. मी तरी बी सारखं विचारतच असतो, माझा सागर कसं तरी कळायला, पण कुठेतरी पण मला ते ऊसाकडे जायचं म्हणलं की माझ्या अंगावर कापरा फुटतंय. पण मला तर वाटतंय सरपंचाने नक्कीच आमच्यावर गेम केले असेल. त्याला माहिती होतं की गावामध्ये बिबट्या भितोय. काय मला काय म्हणायचंय तुम्हाला सांगतो, आम्हाला सरपंचानं मुद्दामच मुकादुमकीच्या कामावर लावलं असेल बघा. कारण सरपंचाला माहिती असेल की गावामध्ये बिबट्या आलाय ते. अर्जुन दादा, तुम्ही तसं म्हणताय, ते मुका प्राणी आहेत. बिबट्या म्हणजे मुका प्राणी आहे. हो मग आता ह्या लोकांनी सगळी जंगल तोड केली माणसांनी, मग त्यांना खाण्यासाठी ह्याच्यासाठी आता ते गावाच्या वस्तीकड सायरा वायरा पळायला लागल्यात. आणि मग एक काम करायचं, सरपंचाच्या कानावर घालायचं, बाबा ही वन विभागाला कळवा, म्हणजे त्यांच्यापासून बिबट्यापासून अजून, आता हे माझ्या तर पोराचं झालं, पण बिबट्यापासून अजून दुसरी कुणाला अशी हानी नाही झाली पाहिजे. म्हणताय ती बरोबर आहे. सरपंचानं तर जिकडं तिकडं वन विभागवाल्यांना फोन लावले ते. आता तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला बी ना म्हणजे गावाला टेन्शनच नाही. आता वन विभागवाले येते, आता पिंजरा लावून त्या बिबट्याची वारतच गावाबाहेर काढते.
आता वरात काढत्याल पण माझ्या लेकरू गेलं त्याचं काय? हाय पण आता परत आपलीच लेकर आहेत की साऱ्या गावामध्ये. आता मी बी ताई तुमचंच लेकरू आहे. हाय की पण आता पकडून निघून काय उपयोग आहे त्याचा? हाय सारखं ते नाव काढलं की माझ्या जीवाला कसं तरच वाटतं. तुम्ही उगत त्याचं नाव काढता मग मला लय वाईट वाटतं. मी तुमच्यासाठी किती करते अगर नाही म्हणून मी तुमचा लेख म्हणून तुमच्या पटी येते. तुम्ही तर माझ्यावर हिडकून काढताय. आता मी नाही यायचं लवकर तुमच्या पटी. मी अशा ताईला सांगतो ताईवरती लक्ष ठेवायला. हो का ताई तुम्हाला सांगतो मला बी चैन पडाना. माझ्या कागदाचा तुकडा गेला. तुम्ही माझ्यावरती किती जर रागावला तर मी तुमच्याकडे येत जाईल. जातो मी ताई. मला बी करमत नाही. येतो मी. काळजी घ्या. येतो मी. बरं झालं कमीत कमी शर्ट तरी निघतो त्याला. गारतो गिरतून जात असत कोण नाही. या आला का? कुठं बोंबला खिंडत होता? आ आला का? गेला पुरता जिथं घरी जातोय बोंबला खिंडा आहे का नाही? त्याला का चांगलं तरी बोलत जाता. मी चांगल्या कामाला जातोय. काय चांगलं बोलतोय आणि काय वाईट बोलतोय. कधी मला नीट बोललीस का तू? बहीण आहेस का? कसा बी नाही. हा? तसं काम करायचं असतं. बहिणीनं चांगलं गोड बोलावं ना म्हणून चांगलं काम करायचं असतं. तुला काय माहिती आता मला गावामध्ये इतकी बी माणसं किंमत देते ती तर आखरीत गावामध्ये बिबटे फिरले ती जिकडं तिकडं बिबट्यांची बोंबा बोंब जी ती मला अर्जुन दादा चल काम. काय पैसा पैसा दिवसाला 4-5 हजार रुपये कमवतोय मी. हा 4,000 मग ग बस. काय बी नको काढ करून आला तर काहीतरी. तुझा विश्वासच नाही माझ्या. मला माहितीच आहे कसं तुला बोलावं कसं काय करावं. धर बघ विश्वास. आता परत मला काम आहे. होय हा संध्याकाळी परत मला जायचंय शेतामध्येच कामाला. तू फक्त पैसा जपून वापर. कुठं कामा धंद्याला जायचं नाही. आणि माझा विश्वास ठेव. येईल असा पैसा मी तुझ्या पैसे देत जाईल. एका दिवसात एवढे पैसे आहेत? हा एका दिवसाच. आता सरपंचाच्यात कामाला जातो तुला माहित नाही का रे? मुकदम म्हणून. पण गावात कसं झालंय आता हे बिबटे आल्यापासून जिकडं तिकडं माणसांची नुसती पाच उदाहरण झाली. घरातनं बाहेर माणूस कोण निघाना. कोण काय कराना. शेतामध्ये तर कोण रोखून सुद्धा बघाना. आता मला वाघ शिव हाती सारी मला भेटते ती. त्यामुळं माझं कसं आहे माहित आहे का? जिकडं तिकडं नाव अर्जुन दादा. प्राण्यांना सुद्धा नाव माझं माहित आहे. हे अर्जुन दादाचं इतकं माझं वजन आहे. मग काय लय वजन आहे तुझं. ह्याला तुला खरं कसं वाटत नाही बरं? काय बी डबल नको हाणू. अरे 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 तुला चांगलं सांगायला गेलं की तू वाईटातच शिरती मला. कधीच नाही तुम्हाला चांगली बोललीस आतापर्यंत. चांगलं काम करावं मग त्यासाठी चांगलं बोलायचं. आता एवढं प्राणीही मला ओळखते ती. माझं नाव ऐकून घाबरते ती. मग काय वाईट? असू दे पण काळजी घ्या जरा ना. जातोय तू काय बिबट्या सुटलाय ना? बिबट्या काय करते तू? बिबट्या म्हणजे माझ्यापाशी कुत्र्याचं पिलू आहे. ती पाळीव कुत्र्याचं पिलू. तू नको माझी काळजी करू. मला काही सुद्धा होणार नाही. आणि बिबट्या माझ्यावरती चाल सुद्धा करणार नाही. काय त्याला खाया पिया काही थोडं घालतोय मी. त्यामुळं काहीच मला करू शकत नाही बिबट्या. आई शपथ काहीच करू शकत नाही. अरे तुला माहितीसाठी सांगतो त्या बिबट्याला इतकं बी मी खाया घालतो तर त्याचा नादच नाही. कारण का खाया घालतो मी? त्याने गावात येऊन परत कुणावर हानी नाही करावी म्हणून मी त्याला जपतो. इतका जीव लावतो मी त्याला. हा देवा शपथ मी बिबट्याची लय काळजी घेतो. आणि तुझ्या मित्राला नेलं. तू असताना तुझ्या मित्राला कसं नेलं बिबट्याने? हा ती कसं झालं माहित आहे का? आणि मी असा ऊस तोडत होतो आणि एकाएकी बिबट्या दिसला मला. त्यामुळे माझ्या काळजाचं झालं पाणी म्हणून मी पळ काढला.
पण त्यावेळेस जर मी बिलो जर नसतो तर बिबट्या काय चालू करतोय. पण माझी चुकी झाली त्यावेळेस, तेवढीच माझ्याकडून मोठी चुकी झाली. मी बिलो त्यावेळेस. आता अजिबात भेट नाही. बिबट्या काय बिबट्या, दारातलं कुत्र्याचं पिल्लू आई चट्ट करत नाही. काळजी घे, पण रानात चालला, काळजी घे, जा आता. आणि टेन्शन घेऊ नको आता कसं पैशा पाण्याचे. मला बिबट्या काय नाही करत. आता काय करतो, गावामध्ये जातो, चांगल्या गावावरून 4-5 कोंबड्या घेतो आणि त्याला मस्त मध्ये नेऊन बिबट्याला देतो. मग ते कसं आहे, एकदा त्याला दिलं गावात काय चाल करतोय तो. चला आता मी जातो. काय शर्ट तुझ्या मित्राचा सागरचा वाटतोय. हा सागरच आहे. तो आता काय आठवणी म्हणून ठेवल्यात माझ्यापाशी. बरोबर. हा येऊ का मी. हा जा. अहो अर्धा तास चालवलंय मला तुम्ही. तुला काय करायचं अहो माग मोर का बघताय. तू फक्त चल, तुला दाखवतो काय दाखवायचं ते. काय तुझा एक डोळा आणून काय माझ्या डोक्याला ताप झालाय. नसता आणला ते परवडला असतं. अहो अगोदर बिबट्या फुटला इथं. बिबट्या- सागरच्या माग मला द्यायचं का तुम्हाला बिबट्याकड? द्यायचं का सांगा मला तुम्ही, द्यायचंय का? तुझा माझा विश्वास आहे का नाही? मी कशाला तुला आणलाय इथं? येडा म्हणून आणलाय का? लका जीवाचा जीवलग दोस्त म्हणून मी तुला घेऊन येतोय. तू सारखं तिथं तिथं बिबट्याचं याचं काय काढ नको. बघा चल. तर काय नाही रानात आणलंय ते आणलंय अगोदर मला तुम्ही. अरे गप, तुला काय करायचंय? चल चल पटकन. अर्जुन दादाने कुठं आणून सोडलंय नेमकं काय कळानाच मला. सगळीकडे जंगलच आहे, खायला नाही काय नाही, माणसं नाहीत काय नाही, आणि भूकनं तर व्याकुळ झालोय. एवढी जी भूक लागली की पोटात कावळच वरडायला लागल्यात, आणि ह्याचा काय बिचाराचा यायचा तपास नाही. अर्जुन दादा या की तुमची तर वाट बघत होतो. या. काय सागर, अयो मला वाटलं काय सोडूनच गेलाय का काय मला इथं तुम्ही. वेळ आहेत का काय? तुला बळ तरी सोडून जाईल कमी कुठं. अयो किती बिहलो. आणि दिल्याला कशाला आणलाय? नव्हतं आणत, पण एकाला दोघं म्हणून म्हणलं चल सांगते ना. अहो त्यांनी सांगितलं तर पालत्या गाड्यावर पाणी होईल राव सरपंचाला ह्याला. मी सांगितलं ना कोणाला दादा, विश्वास आहे का नाही माझ्या तुमचा? आहे माझा विश्वास त्याच्यावर. मग ह्यो कसा म्हणतो सागर काय बी? रे बरं आलाय, पण कोणाला काय म्हणू नको, मी हित आहे ती काय. माझी जबाबदारी माझ्याकडे लागली, तू नको टेन्शन घेऊ. होय ना. बरं आता एक काम करा, मला काय आणलंय का नाही खायला, लय भूक लागली का. तुला का तुझं सारखं खाण्यामध्ये नाही, बाकीचं काय चाललंय तुझी, तुला काय आहे का? माझ्या पायाला पाय नाही, इकडं पळ तिकडं पळ, नको नको झालंय मला त्यानंच. आपण हिथं आणलंय, हिथं काय आहे का खायला तरी, भूक लागणारच की मला. धर खा वडापाव. वडापाव? अर्जुन दादा इथून बाहेर येऊ नको म्हणताय, 3 टायमिंग मला वडापाव घालताय. 3 टाइम का होईना, पण माझ्या जीवाला माहिती मी कसा कसा आणतोय तुझ्या जीवासाठी. माझ्या जीवासाठी? खा. हे बघ, पैसा ती पैसा बी, फक्त हितनं यायचं नाही. जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत गावामध्ये तू पाऊल टाकायचं नाही. हे आहेत 5,000 रुपये. काय? हा, तुला 2,500 रुपये देतो. 2,500 रुपये देतो? आणि एवढे पैसे कुठून आणलेत? तुला काय करायचंय तुझ्या हिशाचं तू घे, बाकीचं तुला काय ओळखायची गरज नाही. बघ हे 2,500 तुझं, हे 2,500 माझं. कशाचं? ते सांगा की. अरे आता तुला सांगाय काय, गावामध्ये सारी दशेत बिबट्यावरच चालली आता. आणि बिबट्यानं तुला पावला म्हणून प्रत्येकाकडे इकडं तिकडं नुसता कालवा चालू आहे. गाव करतोय मदत. काय? हा गावाने मदत केली? मग काय, मग भारीच झालंय की आपलं. म्हणून सांगतोय हितनं बाहेर तू यायचं नाही. आणि मग तू यासाठी शर्ट बी आणलाय बघ. हा बरं झालं, गार लागत होतं मला. बर ती जाऊ दे, आईवर लक्ष द्या माझ्या. काळजी करू नको, मी रोज जातोय घरी. खरं ना? हा आईला सागर हाय म्हणून व्यवस्थित सांगितलंय का? नाही सांगितलं अजून.
मग कसं काय रडत असेल की आई? रडतेत की ताई हा. सांगेन पण कसं आहे वेळ लागून तो पण आपल्याला पैसा मिळतोय ना. हा बर जाऊ दे मग. पण तोवर पैसा तिला बी द्या. हा आणि ती जाऊ दे. मला काय म्हणायचंय ही बाद झाली की वडापाव खायचा. आता एवढ्याला पैसे भेटतात म्हणल्यावर व्हायचा आणा की चमचमीत खायला. आता चमचमीत मग काय खायचंय तरी काय तुला? आणणार होय. आराम तू मला गावरान कोंबड्यात लय खाऊ वाटलेत. टेन्शन घेऊ नको. दे रे माझं या संग काम करशील ना. हा कुठं जायचंय? तुला काय करायचंय ह्याला भारी कोंबड्या आणू जाऊ. किती आणू 1 2 3 4 5 काय सांग. काय तुमच्या ह्याने आणायचे तेवढे आणा. आण. आता मी काय करतोय खातच नाही वडापाव कोंबड्यात खातोय. या लवकर घेऊन. टेन्शन घेऊ नको. पण आणा नाहीतर हिथं एक तर काहीच नाही. अरे नाही एवढं मोठा दरवाजा आहे तर काय तुला ब्यायची काय गरज आहे. बरं या लवकर. ये तू आणि काळजी घे पाणी प्यायचं असतं तर पाणी राहून दे तू या पैसे. या लवकर तुम्ही. पण वाट बघतोय मी लवकर कोंबड्या घेऊन ये. नक्की बनवून तुला घेऊन आलो. येऊ का सागर? दिसू बिसू नको कोणाला. अजिबात गावात हा येतच नाही. ह्यातनं बाहेर येऊ नको. हा पण आईवर लक्ष द्या माझे. आणि नक्की गेलो की भेटतो मी. येऊ का? दादा इकडे कुठं आणलंय मला तुम्ही? बस तुला काय करायचंय? अरे यार आता लय महत्वाचं काम आहे. तिकडे तिकडे बघ कोण आहे का. पण इकडं कुठं पण नेमकं? अहो इकडं कुठं पण? अरे तुला माहित आहे ना सकाळी तुला सागरकडे नेला होता का नाही. हा सागरला कोंबड्या खायच्या तुला माहित नाही का. माहिती आहे की. हा म्हणून सरपंचाच्या कोंबड्या न्यायच्या ते. अयो त्या मेंबरला किडनॅप केलं तर पोलिसांनी दूध उचल्यानं. ओ मी नाही येऊ शकत बाबा. तुला काय मी आहे की सांग तू काय करू नको. तुम्ही आहे सांग. तुम्ही बी मार खाल्लेला मी बी खाल्लेला. महाराला काय भेटतय बुतकरी भेटतय का आता महाराला बी भेटतय. अयो चल मी आहे. चला तू फामोर. मी सांगेल तेवढंच काम करायचं. चला इकडं इकडे तिकडे बघा. गावात बिबट्या सुटलेला तर माहिती आहे ना प्रत्येकाला. हो माहिती आहे माहिती आहे. आज बिबट्यावर घालवायचं. हा. आणि तुला सांगतोय ती एक कर तू कोंबड्या थोडस तिथं रक्त आहे का नाही हा हा वाटायचं. बरोबर. हा आणि बाकीचं काम काय असेल ते मी करतो. मस्त मध्ये तिघ बी खाऊ. बरोबर. हा हो ये. आता काय सुद्धा टेन्शन घेऊ नको. माणसाला गावचा बिल झालाय बिबट्याचं बिल सुटलंय. आणि तू काय काय करू नको फक्त काळजी कर. ये कर ते दे. कुठं काय करायचं काय नाही मी करतो. या 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 या. मात्र लय भारी आहे तुमचा अरुण दादा. तुला एकदा सांगतोय का आपलं नाच करायचं ना मी देतोय. आता काय कर माहित आहे का? काही तर सांगा इथे इथं. बघा बस बस. होय अर्जुन दादा काय भानगडे गावरांचा धिंगाणा लावलाय. तू कामापेक्षा तुझी गडबडच लय असते. तुला काय करायचंय असली जुनं ह्याचं काम. विचारलोय मी यार तू कधी चुनाळ मुलकी पाय तसलं नेऊन खाणारा माणूस आणि गावरान कोंबड्यात नेऊन चालवल्यात काय भानगड काय तू. आज तुला काय घेणं ते नाही. तुला गिरायक पाहिजे का नको त्यासाठी मी तुझ्याकडे येत नाही. अरे नीट मी विचारतोय अर्जुन दादा. हा तू नुसता पाय मुलकी खाणारा माणूस म्हणून विचारलं मी. बाकीचं राहू दे पहिले ते कामाला लाग. आम्हाला अर्जंट झालं एखादी तुला हा, ते त्याचा बरं. किती वेळ लागतोय तवा हे काय. होय अर्जुन दादा. अय अर्जुन दादा का झाले तुझ्या कोंबड्या मला त्याच्याबद्दल वाद नाही काय. मला बी कस्टमरचीच गरज आहे. पण विचारलं म्हणून एवढं काय झालं तुला काय म्हणजे काय भानगड काय रोजच चालवलंय काय भानगड काय. कशाला तुम्ही माहितीच मचा मचा करत बसतो का. आलंय गिरायक ओळखायचं बघायचं थोडं शेंड आणतो. बर तर चल बरं येऊ का. आणि पैसा
म्हणून तर आम्ही आतापर्यंत पैसे दिलेत तो तुझंच बुडवणार आहे. मांडून ठेव ए, दे तर. मांडून ठेव. अरे बाबा पुन्हाच आम्ही आतापर्यंत पैसे दिलेत. हे मांडून ठेवू की तुझा मानायचं असतं होय तेव्हा संध्याकाळचं. आलोच माझ्याकडे चांगल्या कामाला वेळ नको चल दे रे. परत ये रे भाद्रा, तुझी माझ्याशीच गाठ आहे मग सांगतो तुला. होय हो मला तर लय भीती वाटते आता. कशाची भीती वाटली तुला? अहो, आपली पोल्ट्री कुठं आहे? शेतात आहे आणि चारी बाजूने सगळं ऊस आहे की. बरोबर आहे, माझं शेवट बिबट्याचं बी आहेच. पण येताना तू जरा सावध येत जा आणि बेत जाऊ नको. कोणाचा तरी आसरा घेऊन यायचं. होय होय. काय हो कशी एकटी दुखती येत जाऊ नको. हो. काय त्याला काय आलं की कोंबड्याला कोंबड्यांना खायला टाकून ठेवायचं. टाक टाक टाक. आतल्या बी टाक. अहो ही काय हो? काय झालं? अगं बया रक्तच आहे का नाही? कोंबड्याचं रक्त आहे अगं. हा बिबट्यानं खाल्ले का काय? अयो अरे देवा त्या अर्जुनानं खाल्ल्या त्या सागराने खाल्ल्या तर बिबट्या बी सोकवला माझ्या कोंबड्यांवर. आता काय करायचं? नका काळजी करू चल. आता कशी काळजी नको करू. काय करायचं आता हे? पहिलं जाऊन मोजा कोंबड्या बाहेर जा पटकेन. काय हो सरपंच अहो तुमच्याकडेच काम होतं घरी गेलो होतो मी. घरी कशाला गेलता तुम्ही? आता तुमच्याकडेच काम मग कशाला घरी जाणार? आता तुम्हाला माहित नाही आम्ही पोल्ट्री असतो ती घरी काय जायचं? मी मागलं जाताना कोंबड्या एवढा बिबट्या शिरलेला कोंबड्या काव काव करत रात्री. अयो बघा मी तुम्हाला म्हणलं का नाही बिबट्यानेच उद्योग केला असणार आहे म्हणून. बिबट्याचं रक्त असेल बाबा. बिबट्याने ही कोंबड्यांचं रक्त तिथं सांडल्यात दिसतंय. अहो बघा की इथं अर्जुन दादा कसं झालंय बघा बरं हे सगळं सगळीकडे लाल लाल केलंय बिबट्यानं. आयला मग काय पोल्ट्री बसवायची आणि तुला काय ते बिबटे? तर काय अर्जुन? आणि सरपंच मी एवढा सकाळचा काळजी नका तुमच्याकडे आलो. इथनं रात्रीचं जाताना आम्ही परच्या डोळ्याने बघितलं रोजच्या जर तुमच्या 4-5 कोंबड्या गेल्या. आता मला सांगा बिबट्याच्या तोंडला तर रक्त लागलं का नाही? लागलंय. मग आता मला सांगा तुमची पोल्ट्री बसेल का नाही? बसणार केला का काय? त्याला उशीर लागतोय लगेच बसणार. बाया बाया असं जर झालं तर माझी कोंबडी ना कोंबडीची बिबट्या घेऊन जाईल. तुम्ही पटकन वन विभागाला बघा बघा काय कसं करायचं ती. वन विभागाला माहिती देतो आणि त्याचा बंदोबस्त करायला लावतो आणि गावातल्या माणसांना बी सांगितलं पाहिजे अगं. काळजी घ्यायला इकडं इथं येतोय बिबट्या म्हणल्यावर काय सगळ्या गावात कुठं बी माणसं रानातनं वनातनं हिंडते ती. हा? सरपंच आता विचार करा त्याच्या तोंडाला लागले रक्त हो ते कधी बी येऊ शकतो आणि केव्हा बी येऊ शकतो. आता बंदोबस्त करायचं काम तुमचं आहे. तुम्ही तर गावातलं प्रथम नागरिक हो बरोबर का चुकीचं? बरोबर आहे. आता वन विभागाला कावायचं काम काय आमच्या सारखीच का तुमच्या सारख्याच? पहिल्यांदा त्याचा बंदोबस्त करायचं काम करतो. वन विभागाला सांगतो आणि गावातल्या चांगल्या म्हणजे पोरांना ह्यांना लक्ष ठेवायला सांगितलं पाहिजे. पहिला आपल्या पोल्ट्री सांगा लक्ष ठेवायला. आपल्या पोल्ट्री बी सांगतो यार बारकी पोरं गावात म्हातारी माणसं असते ती तरण्यांचं काय ती कशी 4-5 जण असली तर ती पिटळून लावू शकतात. पण बारक्यांचं म्हाताऱ्या माणसांचं कसं होईल? जित्रा व्हायची कोंबड्या आपल्या कोंबड्या तर हायतीच. बारकी बारकी गुर्र येते शेरड आहेत मेंढर येते. हा त्यात आपली 1-2 घरामध्ये आपलं इथं पोल्ट्री आहे एवढी मोठी. पहिला त्याचा बंदोबस्त करायला होतो. वन विभागात जातो आता तक्रार येतो तुला सांगतोय पुन्हा इकडे फिरकायचं नाही पोल्ट्रीकडे. बिबट्याचा बंदोबस्त पुरा होतो अजिबात इकडे येऊ नको होय नाहीतर माझ्या पुढे दुसरंच काहीतरी वाढून ठेवायची तू. काय काळजी मला घ्या सांगा तेवढं. वहिनी काळजी घ्या सरपंच बरोबर सांगते ते. चला. चला सरपंच चला. अहो एवढ्या सकाळ सकाळ कशाला आणलं सरपंच पोल्ट्रीकडे? रात्री कोंबड्या चोरल्यात आपण. काय नका दे रे शुभ बोलणाऱ्यातच मांडवाला आग लागली तू बाकीच लई करतस तू. अरे आता बिबट्याचं भेस सुटल्यामुळं माणसं राहण्यात यायला सुद्धा भेटते ती. सकाळची येऊन गेला पहिली का 1-2 घराची वस्ती. तू कशाला टेन्शन घेतोय? तू नुसता गप बसायचं बाकी काय करायचं नाही. पटकन चलाकीनं कोंबड्या घ्यायच्या आणि पहिलं बाहेर निघायचं. चल सरपंचाला तर गावलं ना आता लय सरपंच हाणलं ना आपल्याला. नाही चल टेन्शन घेऊ नका तू. मी संघ असताना कसलंच काळजी करू नको. आता सरपंचाला बी माहिती झाले बिबट्यामुळं. आईला कोंबड्या तुला येतं. थांब थांब चाललो इकडे या दे पटकन इकडे.
बिबट्याच्या नावाखाली तुम्ही सरपंचाला बॅग घातलंय, आपण रोज 4-4 कोंबड्या निघतोया. आज तुला काय करायचंय धीरे? मी असताना नाही या सरपंचाची आखी पोल्ट्री मोकळी केली ना तर मी बी नावाचा अर्जुन ना. तो ह्या कानात त्या कानाला होता काम नाही. चल म्हणलं की शुभ शब्दाला माग पडायचं नाही. चल आता बाहेर जाऊ आपण. हो धीरे, आता काय द्यायची गरज नाही. आता बिबट्याच्या नावाखाली आहे का नाही, आता चांगलं झालंय. सरपंचाची आखी पोल्ट्रीच बसवू बंद करते. चल प्रताप या नको. चल निघ निघ. चल अरे शिकूनच चल बाबा, शिकूनच चल. मग हा बोल. अरे एवढ्या कोंबड्या दे जरा तोडून पटकन दे. पटक्याने हा तरी अर्धा तास लागेल. नाचक्या तुझ्यामुळे तुला काय दुकान गावात नाही दुसरीकडे. आता अर्धा तास बस येतो कोंबडत. बस ओरख बाबा पाटा टायमिंग नका लावू. अहो दम निघेल का नाही? ओरखतोयस की. हा हो अर्जुन दादा इकडे ये. पण काय भानगड काय नेमकं? रोजच गावरान कोंबड्याचा धिंगाणा लावलाय. तुला काय करायचंय? तुला कामाची मतलब तुझं 4 पैसे मिळतात तेवढंच करायचं. तुला काय घेणं ते नाही. कोंबड्या आणू नाही तर काय आणू? पटकन ओरख. आपण रोजच हे बाबा तुला सांगीन आताच नको काय ते डोक्याला ताप देऊ. रोजच आणताय म्हणून विचारायची बारी आली. सारखं तसं म्हणायचं ना. तुला एकच सांगतोय, एक तर मी तुझ्याकडे येत नव्हतो, तुझ्या नाचके नव्हतो याकडे येतोय. तुझ्या पैसे आलोय तेवढं. तुझं कसं आहे तोंड येतं गाय. पण खरोखर सांग का तुझ्या हातामध्ये दमच नाही रे. करायचं आलंय गिरायचं यायचं 4 पैसे काय ठोका बेकट नेतोय का मी? मला का हो देणार की तुला? देतोयस की कापायचंच चाललंय आता. कापून टाकल्यात आतमध्ये. पण रोजच आणतोय. कुठून आणतोय काय? मला बी हॉटेल घ्यायला म्हणून विचारतोय तुला. सर अर्जुन दादा माग देतो. एवढं तापतोय कशाला? तुझ्या कोंबड्यात तुकडे करून द्यायच्यात ना. एवढं तापतोय कशाला? तापायचं काय म्हणजे मी एवढं जेव्हापासून करतोय का अख्ख्या गावासाठी मी वागतोय नाही तेवढं करतोय. तू कसं येण्यागत वागतोय? तुझं गेम बिन गेले काय? तुला माहिती आहे का नाही काय काय गावामध्ये झाले? काय 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 झालंय काय? का बिबटे आले तुला माहितीच नाही होय? मग ती माहितीच आहे की. बघ महम्मद, तुला माहितीसाठी सांगतोय. अरे मला आहे ना वाघ शिहोर हत्ती बिबटी सारी बेहती येत नुसतं. अर्जुन दादाचं नाव जर ऐकलं ना तर देवा शपथ. अरे बिबटे तर काय बिबटे? मी तर बिबटे म्हणजे असं समजतो ते घरातलं माझ्या मांजरत पायामध्ये नाही का सारखं होलपडत चालतं असं मी समजतो. ते बिबट्याला मी भेट नाही आणि आपला नाद बेकार नाही ते सांग. नाही आपला नादच पण करत नाही. हे हा खरं का काय? मग खरंच. मी तर गावात ऐकलंय त्याला त्याची बायको बहिणा बेलण्याने हाणते. तो तर मस्त बिबट्याने दिसतोय. काय बोलताय मोहम्मद भाई? त्याची बाईक फाटती या कोणी सांगितलं तुम्हाला? सगळ्या गावात चर्चा आहे. पट बोल नका काय बी. अरे मी एवढं त्या बिबट्यासाठी करतोय की गावात कुणाला हानी करू नये म्हणून. आणि माझ्या मित्राला तर काही नाही केलं तरी मी त्यासाठी एवढं करतोय. पण माझा मित्र नेला ते नेला पण दुसऱ्याला हानी करू नये म्हणून मी कोंबड्या नेतोय. तो सांगतोय बायको बेननी हाणतीन काय? तुझं बी गेम बिन गेलंय का काय? काय बी कसं ऐकत घेतो? थोडं पटकन दे मला बरोबर. पुढचं तर म्हणतोय अगदी रे. आता बिबटीची एकतर वाढली भूक वाढली का नाही? वाढली. आपल्याला कोंबड्यांची इकडं तिकडं तडजोड करावं लागेल. आणि मग तुला एक सांगतोय, तुझ्या पैसे या कोंबड्या आणल्या तू फक्त एकच काम करायचं, हात चालवायचं. काय तयार ही दर्गी ते काय तुझं तोंड काय करतंय? नुसतं तोंडच चालतंय आणि हात काय कामच करणार. ते झालं की तयार? दर झालं की तयार. चल घे चल निघ. होय हो, त्या बिबट्यानं आपल्याला कोंबड्यांवर डोळ्यात ठेवलाय. ते तुकाराम म्हणत होता आज बी 7-8 कोंबड्या नेल्या. तुम्ही काही तक्रार बिक्रार केली का नाही त्या वन विभागाकडे? केली वन विभागाकडे शोध लावतात ती. चालू आहे त्यांचा तपास. कसला शोध लावलाय? आतापर्यंत पकडायला पाहिजे होतं की मग. पण मला काय माहिती, मला वाट शंका वाटते. कसली? त्या गावात कोणाला बिबट्या दिसा नाही, हा त्या अर्जुनलाच कसा दिसतोय. आणि आपल्या कोंबड्या त्या सागरलाच कसं काय नेलंय? बाकीचं काय कोणाच्या आपल्या शेजारी गाणाच्या कोंबड्या त्याच्यात उघड्या वाचते. त्या आपलं एवढं बंदिस्त आहे. त्या फौजीच्या शेजारी शिरड ती बाहेर पटांगणालाच बांधली असतात. त्यांचं नेह नाही काय ना आपलं एवढं बंदिस्त असून कसं काय नेत?
हो तुमच्या डोक्यातली शंका बिंका जाऊन आता आज विल्हेवाट लावा त्या बिबट्याची. अगं तुला कसं समजत नाही, बिबट्यात असता तर शेजारी पाजारी आपल्या आहेत का नाही, चिरड मेंढर कोणाची आहे ती गानाची यांची, त्यांचं नेहल्या तर आपल्याच कोंबड्या कसा नेतोय. होय होय तुमचं पण बरोबर आहे. तर पोल्ट्री पशी पण शेजारी आत बाहेर आपल्या इथं आहेत का नाही घर, हाय ती ना. तर त्यांच्या शेराडे आहेत, कोंबड्या आहेत, अजून त्यांची गाय पण असते बघा, हो बाहेरच असते. बाहेरच असते का नाही उघड्या, त्यांच्यावर नाही हल्ला होत अजिबात. आपल्याच कोंबड्या कसा काय डोळा ठेवलाय. मला काय म्हणायचंय माहितीये का, तू हा त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. बिबट्या कोण लक्ष ठेवतं का. आता ठेवावं लागेल. तो आपल्यावरच कसा हल्ला होतोय. तू काय कर, आशा ताईला हा आणि ताईंला बोलवून घे. हा. आपण 4 जण असलो ना, वाळत ठेवलं लपून. नको बाया, खरोखर बिबट्या असला तर मी नाही यायची, मला भीती वाटते. नाही काय होत, 4 जण असल्यावर काय होतंय तेव्हा. तू होऊ नको, मी आहे ना. बर हा आशा ताईंला फोन करते हा आणि बोलून घेऊ. लाव फोन त्यांना. चालतंय चला लाव. आल्या ताई. काय हो सरपंच का बोलावलंय आम्हाला. अहो काय ताई झालंय माहितीये का, आमच्या पोल्ट्रीच्या कोंबड्या चोरीला. हा मला काय म्हणायचंय, आमच्या शेजारी इकडे शिरड त्यांची गुरु बाहेर येते सगळे, उघड्या होईत त्यांचं नेहणं आमच्याच कसं कोंबड्या नेत्यात. म्हणून आम्हाला शंका आहे. आपण काय करू माहितीये का, तुम्हाला सोबतीला आम्हा दोघाला भ्या वाटतंय म्हणून तुम्हाला दोघीला बोलावलंय. आपण इथे लपून बसू. कोण येते, खरंच बिबट्या येते का हे बघू आपण. बर बर हा? बर बर चला मग बसू आपण. चला. या. सरपंच खरंच बिबट्या आहे व इथं आला असेल. आगा आला असेल नाही असला दिसला तर लय मला पण भीती वाटते. मला बी लय भीती वाटायला लागली आता. अहो पण बिबट्या काय नाही, तुम्ही असल का नसल हे माहित नाही, पण मला काय म्हणायचंय, आमच्या इथल्या शेजाराच्या सगळ्या शिरड बाहेर येते, गुरु बाहेर येते, अहो कोंबड्या बी दुसऱ्याच्या बाहेर येते. आणि आमचं एवढं बंदिस्त असताना इथं येऊन नेतोय म्हणजे नक्की बिबट्याचं का 2 पायाचा आहे का 4 पायाचा आहे हे बघायचं मला. बर, बसू बर. आपण इथं हा, दोघं. बसा बसा बसा. बसा लपून तिथं. माग थोडं काय बघताय. अर्जुन दादा तुमचं डोकं लय भारी चाललंय या. तुम्ही डोकं लय भारी चालवलंय. आपण दिवसा बी कोंबड्या चोरतोय रातच्या बी चोरतोय ना. आता तर बिबट्याला गाव सगळं भिलं या. कोणाचीच नाही राहणार. त्याची दहशत एवढी तर घरात बाहेर तरी माणूस येतोय का आता. आपण लय चोर सरपंचाच्या कोंबड्या. मला फक्त मटण द्यायचं खायला. अरे मटन काय करतोय, तुला भारी भारी पीस देतो, तुला आज असली बिर्याणी बनवून देतो, तर नाद भारीच. फक्त एक करायचं, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी साथ सोडायची नाही. आता असं जायचं, पटकन जायचं, पटापट चल आणि आताच्या आता कोंबडे घेऊन निघून जायचं. ही बिबटी आहेत वय. आता ही बिबटी येतोय. थांब आता त्यांच्याकडे बघतेस मी. थांबतो. तुला काय डोकं बी काय का नाही. थांबतो. कुठं जातात कोंबड्या घेऊन ते तरी बघू की आपण. हा? त्यांच्या मागच जाऊ. नक्की काहीतरी घोडायचं. हल्ला काही कवा यायचे अर्जुन दादा धीरे बसले जिवंत कोंबड्या. आता आहे का टेन्शन तुला काय. आणि जिवंत कशाला आणल्यात. अरे त्या मामद्यामुळं बापा काय झालं माहिती माहिती ते काढतोय उतरून दे, रोज 4-5 कोंबड्या कुठून आणताय म्हणून. मग काय हेच बनवायच्या होईल. अरे हेच बनवायचं, खाडा बसा की करायचं, पक बिक सारी टाकायची गाडून. होय हा हा बर बर करू की एकच नंबर. आणि आज तर एक जास्त आणली दिला आता कोंबडी. मग हा हा एक कोंबडी जास्त आणली पण राव एवढा उशीर कुठं करतात वय. आज तुला जागे बसून सार सुचतय. अख्ख्या गावाच्या नजरा चुकून आम्हाला इकडे यावं लागतंय तुझ्याकडे. एवढं सुख पाय वय. काय राव बोलणं तुमचं. आम्हाला नाही वर जेवायला. देव की अहो सर ह्यांना जेवाय दिलं ना अर्जुन दादा आपलं अवघड होईल राव. 2-2 घास खाल्लं म्हणून काय झालं. अहो लय अवघड होईल 2-2 घास खायचं. पण कोंबड्या कोणाच्या आणल्या. अरे सरपंचाचे. कुणाच्या. अरे हे वय बिबट्या आणि हे वय कोंबड्या तुमच्या. तुम्ही नेताय कुठलं तरी म्हणलं चोर कुठनं येतात आमच्या पोल्ट्रीत. बरं झालं का तुम्ही शंका गावला का नाही म्हणून. जाग्याव साऱ्या गावाला बेह दाखवले कार वन विभागाला कळवा आणि आमक करा आणि त्याचा बंदोबस्त
दुसऱ्या कोणाचं काय जायना, कोंबड्या जायनात, गुरु जायनात, शेरड जायनात, निरड जायना, आमच्याच कोंबड्या कशा जात्यात? तिकडे घ्या चला चला इकडे चला. तिकडे घ्या. हे चोरला का? सोडू नका हाताला ह्याला जरा पहिला 2-2 कोंबड्या धरून चालले एवढा मरमर मरतोय माणूस काय मला ह्याला तुम्हाला आईचं खायचं सुचतंय वे होय अर्जुन दादा तुम्ही का हो असं बोलत माझ्या पोराचं उठावलं होय आणि तुला बी नाही होय ना माझी आठवण झाली मी किती काळजीत मी रडती पडती लुळती किती माझ्या जीवाचा आक्रोश केला होय का केला असं अगं एवढी माया दही असती तर वय असं आय झालं असतं. आलती की तुझी बी काळजी वाटत होती काळजी आणि तुझ्याशिवाय करमत बी नव्हतं पण अर्जुन दादाने मला सांगितलेलं बाहेर निघू नको म्हणून. का अर्जुन दादा एवढं आम्ही तुम्हाला चांगलं पोरासारखं सांभाळतोय आणि तुम्ही असं केलंय वय अहो, काय वहिनी बोलताय, सरपंच इकडून डोकून बघताय. तुम्ही आम्हा दोघाला नोकरीला ठेवलं का नाही? ठेवलं होतं की मग आता नोकरीला आम्हाला लावलं तेव्हा आम्हाला कुठलं काम सांगितलं? मुकदमाचं. बरोबर. आता मुकदमाच्या कामाच्या जागेवर मी शेण बी काढलं का नाही? काढलं तुम्हीच खरं सांगा. काढलं की मग. दळणान किराणा आणलं का नाही? अरे नड्याळीला व्हावं लागतं म्हणून तू केलं. आणि शेवटी आम्हाला रानात म्हणला 30-40 गडे आहेत. जा आणि तिथनं ऊस तोडून घ्या, 3 एकर आणा. आम्ही गेलो, आम्हा दोघाला 3 एकर ऊस तोडायला हवाय. होय अर्जुन दादा तुम्हाला सरपंचाने कामाला ठेवलं तुम्हाला उलट दोघाला आणा पाण्यावर घातलं मग तुम्ही पण ह्या सरपंचाच्या कोंबड्या का अशा नेल्या चोरून? अहो, ताई काय सांगायचंय, मी बळच काहीतरी बहाणा करून बाहेर गेलो तर वहिनीतून सरपंचाचं काय चाललं होतं, आपलं मागचं पैसे दिलेला एकदा बी ह्यांना दिले नाहीत, ह्यांना नाही वाटेल ते आपलं केले. आता ह्यांच्याकडून कष्ट करून घ्यायचं, ह्यांना एक गिन्ना सुद्धा द्यायचा नाही आणि सारखं त्यांच्या मागे बसून थोडं सुद्धा बसू द्यायचं नाही. म्हणून मी पळत पळत माघारी सागरची पहिली गाडी घेतली. पण आता सागरला घेतलेले म्हणलं, पैसे नको का द्यायला सांगा बरं ताई तुम्ही. हा आय म्हणून सरपंच काय करत होतं सरपंच करत होतं रडल्यासारखं आणि वहिनी करत होते हाणल्यासारखं. म्हणजे ह्यांची शाळा होती की आमच्याकडनं फक्त कष्ट करून घ्यायचं. त्यांच्या पैशाची वसुली करायची. सरपंच तुम्ही ह्यांना कामाला ठेवलं ठेवलं. मग तुम्ही त्यांचं पैसे कामातनं थोडं थोडं कट करून घ्यायचं होतं किंवा मग तुम्ही का असं केलं? हो का सरपंच, मी कानानं ऐकलं की तुम्ही आम्हाला पैसा देणार नाही, नुसतं कष्ट करून घेणार. म्हणून मी काय केलं, समजा तुमचं ऐकून घेतलं आणि पहिलं सागरकडे गेलो. सागरला मी अख्खी कहाणी सांगितली. आता माझ्या डोक्यात एक आलं की सरपंचाची जिरवल्याशिवाय जमणार नाही. म्हणून मी सागरला एक आयडिया दिली की म्हणलं मी बिबटीच्या नावाखाली तुला कुठं तरी लपवून ठेवतो, तू इथं कपडे ही तुझं शेल बिल टाकून फक्त साईटला बस. आणि मी त्याला साईटला बसून नामपास केला. तुम्ही असल्या खाण्यापायी आणि त्या पैशापायी तुम्ही बिबट्याच्या अफवा उठवल्यात. अख्खं गाव थरथर कापतंय 6 वाजता 7 वाजता बाहेर यायला. आणि त्या बिबट्याच्या आफीमुळं तुम्ही गाव सगळं विटीस धरलंय आणि सगळं शासन सुद्धा ती बिबट्या शोधायला निघालंय. नको तिला का तुम्ही करून ठेवलंय, ही तुमच्या कायद्याने गुन्हा आहे देऊ माहितीये का तुम्हाला? ही बिबट्या गावात आलाय आणि गाव सगळं भेटतय, लोक भेटते ती घरातनं बाहेर निघाणार दिवस मावाळा की माणसं माहितीये का तुम्हाला? अहो पण एवढं झालं खरं, पण आपल्यावर बिबट्या नाही तर ही परिस्थिती जिकडे येत असेल त्यांची काय अवस्था झाली तिथं असेल? काय अवस्था असेल खरंच लक्षात घ्या. तुमच्यामुळे इथं तुम्ही ह्या गावात जरा तरी विचार उठावली करा अफवा, माणसाचा. शेजारचे गाववाली सुद्धा तसेच म्हणतात. सगळीकडे बातमी पसरली की इथं बिबट्या आलाय, इथं बिबट्या आलाय. हा खरंच आहे बरं का सरपंच. काय आहे माहितीये का, आमच्याकडनं बी चुकलं. कारण की बिबट्या आला ही अफवा उठवणं बी कायद्याने गुन्हा आहे. गुन्हाच आहे. गुन्हाच आहे त्यो. काय पण आम्ही ती करू म्हणजे आम्ही का केलं तर तुमची जिरवायसाठी केली. पण खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. आज आपल्या इथं बिबट्या नसताना एवढी भीती आहे तर जिथं खरंच 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 बिबट्या आला असेल तिथं त्यांची काय अवस्था असेल. आणि मग अरे बी काय माहितीये का सरपंच, पोट भरण्यासाठी जिथं बिबट्या आलाय तिथं लोकांना पोट भरण्यासाठी रानावानात जावंच लागतंय कामाला, जीवाची बाजी लावून. बरोबर आहे का नाही? जावं लागतंय ना. अरे ती यमाच्या दारात जात्यात. यमाच्या हा तेवढं आहेच की रोज यमाचं दार बघून येतात. पण मला काय म्हणायचंय, सरकार बी काय गप बसलं नाही. लगे वन विभागवाल्यांना सांगून लगे रेस्क्यू टीम लावून ऑपरेशन करतात नेत्यात. पण झालंय जंगल तोड एवढं, त्याच्यामुळं जंगली अतिक्रमण झालंच त्यांचं. वाघ सिंह हे कुठे यायला लागलेत. हत्ती बी येतील काही दिवसांनी. ऐक की लोकवस्तीत येत्यात गावाकडच येत्यात पण असं ना बिबट्याचा असं काय हे उठवायचे अशा अफवा उठवायची म्हणजे कायद्याने गुन्हा आहे.
हा त्या अर्जुन दादा नव्हता असं बिबट्याची आपोआप उठवाय पाहिजे होती. आता ते वन विभागावाली आली तर त्यांना आता आपण उत्तर काय द्यायची सांगा बरं. आता बोलावल्यात एवढी वन विभागावाली पिंजऱ्यावाली, त्यांना काय उत्तर द्यायची? त्यांना कळवावं लागेल आता. का सरपंच माझ चुकी झाली मी मान्य करतो. बिबट्याच्या नावाखाली मी जिकडं तिकडं गावामध्ये दहशत पोहोचली, पण आता मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कधी मी बिबट्याच्या नावाखाली गावावरती दहशत येऊ देणार नाही. हा म्हणजे आपोआप उठावणार नाही आम्ही. आणि ऐका की सरपंच काय करा, वन विभागाला कळवा आणि आमच्या गुन्हा काय होऊ देऊ नका. बरं आता एवढी बार तुम्हाला माफ करतो या, पुन्हा असं काय करायचं नाही तुम्हाला सांगतोय. हो वन विभागाला कळवतो, पोलीस स्टेशनला बी सांगतो, सगळी गावात बी सांगतो, दौंडी द्यायला लावतो. ही अफवा होती सगळी. हा चला बरं हे कोंबड्या खाऊ का सोडू तुमच्या पोल्ट्री? हे बरं सोडा हे लाजा वाटतात का? चला चला.